अरे भुंगा शिरला याच्या मनात, आणि एकदा का भुंगा मनात शिरला की तो सगळं पोखरून काढतो. म्हणून मनात भुंगा शिरणार नाही याची काळजी घेता यायला हवी. काय ना, बऱ्याचदा मित्र कोण आणि शत्रू कोण हे आपल्या लक्षातच येत नसतं. अरे मित्राला नोकरीत बढती मिळाली ती त्याच्या मेहनतीने. तुझ्या पोटात का दुखताय? आपल्या भोवती आपले हितशत्रू असतात, त्यांना ओळखता यायला हवं. सावध राहा. आमच्या पर्यंत पोहोचणं इतकं सोपं नाहीये. आम्ही हे श्रीखंड ग्रहण करावं असं वाटतंय ना? मग इतकं तर करावंच लागणार. हो, आम्ही करू स्वामी. नक्कीच करू. हे जग सोडून जाताना आपल्याला काय घेऊन जाता येईल हे पाहण्याआधी आपल्याला काय देऊन जाता येईल याचा विचार करा. अरे चुकीच्या माणसावर तुम्ही विश्वास टाकता आणि मग नंतर देवाला दोष देता. अरे तसं करून कसं चालेल? म्हणूनच म्हणतो, माणसं ओळखायला शिका. त्याच करता तर बुद्धी दिलीये तुम्हाला. तू फिक्र मत कर बंदे, कलम हमारे हाथ में है. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं, हम करेंगे वो जो तूने सोचा नहीं. अरे आमच्या भक्ताला इजा पोहोचवण्याआधी तुम्हाला आमचा सामना करावा लागेल. अगं आम्ही लोकांसाठी या वटवृक्षाप्रमाणेच आहोत. आमची पाळं मुळं इथेच रुजली आहे. तसंच आमचंही आहे. सर्व काही आमच्या भरवशावर सोपवून आमच्या आधारावर इथे वावरत असतात. आमच्यापासनं वाचवताय. अरे एकदा का आमच्या वेडानं पछाडलं की कोणी वाचवू शकत नाही, आणि त्यातच त्याचं फल असतं. एक दिवस तुम्हाला जमादार चांगला वाटेल, पण जोवर तुमची दृष्टी साफ होत नाही तोवर तुम्हाला ते दिसणार नाही. शिव शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. शुभ दिवस वगैरे असं काही नसतं. आपण कार्य करू तो दिवस शुभ आणि ती वेळ शुभ मुहूर्त. दिलेला शब्द नीट लक्षात असू दे बरं, कारण परीक्षा ही प्रत्यक्ष घटना घडल्यावरच असते. तेव्हा आपण जे वागू ते खरं. अरे बाई ही आई असते आणि आईचा कधीच विटाळ होत नसतो. आणि जर हा विटाळ असेल तर अवघं जग या विटाळानेच निर्माण झालंय. असं तर आहे, तर महिन्याच्या 5 दिवस घरापासून दूर बायकांना झाडाखाली बसवण्याची पूर्वापार चालत आलेली जी प्रथा आहे ती काय उगाचच? तुम्ही बायका दिवस रात्र घरात राब राब राबता. ते या सगळ्या धबडग्यातून तुम्हाला हक्काची विश्रांती मिळावी म्हणून हे 5 दिवस तुम्हाला बाजूला बसवलं जात. अरे हा तर मातृत्वाचा सोहळा, जो निसर्ग न चुकता दर महिन्याला 5 दिवस साजरा करतो. अरे ज्याला आमच्या नावाचा ध्यास लागतो तो शुद्धीत राहत नाही. आमच्या नामाची गुंगी, आमच्या नामाची धुंदी तर सर्वस्वी आमचा होऊन जातो. अरे नामस्मरण हेच प्रपंच व परमार्थ साधण्याचे साधन आहे. भीतीला मागे टाक, स्वतःवर आणि तुझ्या कर्मावर विश्वास ठेव. आयुष्यात अशा अनेक कसोट्यांचा सामना करावा लागणार आहे, पण निर्धार सोडू नकोस आणि श्रद्धा कायम ठेव. हाच तो क्षण, घाबरवणारा, खचवणारा, ज्यावर मात करता आली तर उद्धार निश्चित. भक्तांच्या आर्त हाकेला ओळखतो आम्ही, कारण ही हाक फक्त ओठांवरून नाही तर अंतःकरणातून येते. संकट कितीही घडत असो
भक्तांच्या विश्वासाच्या प्रकाशानं ते आपला मार्ग बदलतात. घेऊ नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. शिव शंकर शंभो. नियती जेव्हा तुमच्याकडून काही हिरावून घेत असते ते तुम्हाला काहीतरी नवं देण्यासाठी. प्रत्येक जीव जन्माला येताना त्याच्या हक्काचं सुख आणि दुःख घेऊन येत असतो. तुझ्या हक्काचं दुःख तू भोगून संपवलंयस. ते सांगितलं ते करत नाहीस आणि मग ओरडत बसतोस गुरु माझ्याकरता काही करत नाही म्हणून. तुम्ही जेव्हा गुरुच्या सानिध्यात असता तेव्हा सगळ्या दोषांपासून मुक्त असता आणि जेव्हा गुरुच्या सानिध्यात नसता तेव्हा शिव शंकर शंभो. तू सगळ्यांना माफ केलंस हा तुझ्या मनाचा मोठेपणा, पण आमच्या काठीला न्याय करावाच लागतो. ती वाजत नाही पण नेमकी बसते. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. तू भला माणूस आहेस, अरे पण भलेपणात वाहत जायचा मूर्खपणा करतो. माणसानी चांगुलपणा जरूर करावा, पण डोळसपणे समोरच्या माणसाची पारख करता यायला हवी, त्याला जोखता यायला हवं. अडल्या नडलेल्याला गोरगरिबांना अवश्य मदत करावी, पण तुम्ही केलेल्या मदतीचा कोण गैरफायदा घेणार नाही याचं भान ठेवा. अरे लबाड लुच्चांच्या काव्याला बळी पडता कामा नये. चांगुलपणा चाणाक्षपणे करावा, कळलं? भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अगं आम्ही लोकांसाठी या वटवृक्षाप्रमाणेच आहोत. आमची पाळं मुळं इथेच रुजली आहे, तसंच आमचंही आहे. सर्व काही आमच्या भरवशावर सोपवून आमच्या आधारावर इथे वावरत असतात. तू फिक्र मत कर बंदे, कलम हमारे हाथ में है. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं, हम करेंगे वो जो तूने सोचा नहीं. अरे आमच्या भक्ताला इजा पोहोचवण्याआधी तुम्हाला आमचा सामना करावा लागेल. हे जग सोडून जाताना आपल्याला काय घेऊन जाता येईल हे पाहण्याआधी आपल्याला काय देऊन जाता येईल याचा विचार करा. काय ना, बऱ्याचदा मित्र कोण आणि शत्रू कोण हे आपल्या लक्षातच येत नसतं. अरे मित्राला नोकरीत बढती मिळाली ती त्याच्या मेहनतीने. तुझ्या पोटात का दुखताय? आपल्या भोवती आपले हितशत्रू असतात, त्यांना ओळखता यायला हवं. सावध रहा. अरे भुंगा शिरला याच्या मनात, आणि एकदा का भुंगा मनात शिरला की तो सगळं पोखरून काढतो. म्हणून मनात भुंगा शिरणार नाही याची काळजी घेता यायला हवी. बाळा आम्ही काही करत नाही, तुमचा विश्वास आणि श्रद्धा सगळं ठरवता. जर समोर उभी राहिलेस त्या विश्वासानं सगळं जिंकलं होतं. बाळा देवाला सांगू नका की तुमची संकट किती मोठी आहेत ते. तुमच्या संकटांना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे ते. शिवार शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. मी जगणं जितक्या उमेदीनं स्वीकारतात ना तितक्याच उमेदीनं मरणही स्वीकारता आलं पाहिजे. ज्या क्षणी मरण समोर येईल त्या क्षणी त्याला वंदन केलं पाहिजे, त्याचा स्वीकार करता आला पाहिजे. ईश्वराची कृपा आहे ती,
आणि ईश्वराची कृपा म्हणून त्याचा स्वीकार हा केलाच पाहिजे. अगं मुळात तू इच्छाच चुकीची बाळगलीस. इच्छांना अंत नसतो, पण मानवी देहाला अंत. अरे रे, वाईट वाटत रे आम्हाला. ज्याला पाहावं तो अहंकाराचा बळी. कोणाची योग्यता काय हे ठरवणारे आपण कोण, ते आम्हाला ठरवू दे. रे अंतर्बाह्य ओळखतो आम्ही तुम्हाला. ज्याची जितकी योग्यता तितकंच त्याला देतो आम्ही. आणि जितके चुकीचे विचार करा तितके आमच्या पासून दूर जा. शिव शंकर शंभो. तुमच्यासारख्या लोकांची अडचण काय माहितीये? चांगली लोक दिसली की लगेच त्यांचा फायदा घ्यायला सुरुवात करतात. अंदरे लालसा वाइट. जब इंसान के अंदर लालच जन्म लेता है तो वो अपना सुख और संतुष्टि खो देता है. और स्वतःला. पण तेव्हा मी तर काहीच नाही केलं. मी फक्त आपलं. तू काय केलं हे तुलाही माहिती आहे आणि आम्हालाही. काय आहे? तू ज्याची ढाल केलीस ना तो आम्हा सगळ्यांना प्रिय आहे, म्हणून तुझ्या कृत्याचं फळही देता येत नाही आम्हाला. शिव शंकर शंभो. मी जगणं जितक्या उमेदीनं स्वीकारतात ना तितक्याच उमेदीनं मरणही स्वीकारता आलं पाहिजे. ज्या क्षणी मरण समोर येईल त्या क्षणी त्याला वंदन केलं पाहिजे, त्याचा स्वीकार करता आला पाहिजे. ईश्वराची कृपा आहे ते, आणि ईश्वराची कृपा म्हणून त्याचा स्वीकार हा केलाच पाहिजे. अगं मुळात तू इच्छाच चुकीची बाळगलीस. इच्छांना अंत नसतो, पण मानवी देहाला अंत. तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा क्षण मनापासून जगून घे. आयुष्यातला प्रत्येक क्षण हा शेवटचा क्षण असं समजून तो आनंदात जगता आला पाहिजे. आणि ज्याला हे जमलं त्याला आयुष्याचा खरा अर्थ कळाला. आणि बाकी सगळे न पाहिलेल्या किंवा पाहताही न येणाऱ्या उद्याच्या चिंतेत आपला वेळ घालवत बसतात. शिवर शंकर नमामि शंकर. शिव शंकर शंभो. 100% pure cocoa, shea butter और Vaseline.